की महाराष्ट्राच्या या बीड जिल्ह्यातल्या छोट्याशा पोराला, खेड्यातल्या पोराला त्या ठिकाणी ग्रामविकास मंत्री पद या देशाचं प्राप्त झालंय. त्यांचं नाव होतं माननीय श्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब. 2 जूनला सगळी बीड जिल्हा सज्ज होता आणि 3 जूनला सकाळी सकाळी बातमी आली. 3 जूनला सकाळी टीव्हीवर बातमी आली. असेल डोळे काढून द्या तर मी डोळे सुद्धा द्यायला तयार आहे. फक्त 1 दिवस थांब, माझा राम मला राजा झालेला डोळ्यानं बघू दे. सौतीचा मुलगा माझा राम मला राजा झालेला बघू दे. मी तुला डोळे सुद्धा द्यायला तयार आहे. मंथरे बोल काय पाहिजे तुला. त्याला मंत्रा म्हणते हा राघवचाच विचार करत बसली. भरताचा काही विचार केलास का? भरताचा कधी विचारच केला नाही. राघवचा विचार, रामाचा विचार. त्यावेळेला काही म्हणते खबरदार मंतरे, लक्षात ठेव मंतरे, आमच्या घरात तुला जागा दिलीये. आमच्या घरामध्ये फोड करू नकोस. घरफोडी आहेस तू. घरफोडी, आमचं घर फोडण्याचा प्रयत्न तू करू नकोस. माझ्याकडे लक्ष द्या. आमचं घर फोडण्याचा प्रयत्न करतेस तू. घर फोडू नकोस मंतरे. लक्षात ठेवा, आम्ही अयोध्येतून तुला हाकलून देऊ आम्ही तुला अयोध्येतून. अगं आमच्या घरामध्ये विकल्प निर्माण करतेस. अगं आमच्या कुळाची पद्धत आहे बारक्यानं सेवा करायची. बसा खाली. बारक्यानं सेवा करायची, मोठ्यानं त्या ठिकाणी गादीवर बसायचं. मोठ्यानं गादीवर बसायचं. राम राजा होणार, भरत त्याची सेवा करणार, शत्रुघ्न सेवा करणार. काय बोलतेस? अजिबात बोलायचं नाही. त्यावेळेला मंथरेचे प्रश्न त्या ठिकाणी, मंथरेचे अनेक प्रयत्न वायाला जातात. लक्ष दे, मला बोलू नको. मंथरेचे अनेक प्रयत्न त्या ठिकाणी वायाला जातात. मंथरा विचार करते काय करावं. अजिबात नाही. घरफोडी कुठली? आमच्या घरात तू राहायचं नाही. निघून जा आमच्या घरातून. माझ्या राघवबद्दल चुकीचं, माझ्या राघवबद्दल. सौतीचा मुलगा सुद्धा माझा म्हणण्याची पद्धत आहे आपली. लक्षात ठेवा. माझ्या राघवबद्दल चुकीचं बोलतेस हा? घाल चालती हो आमच्या घरातून. मंथरा म्हणते काय करावं, काही कळत नाही. शेवट मंथरा म्हणते ऐक काही मला काही करायचं नाही. मी दासीच राहणार आहे. पण ज्यावेळेला राम राजा होईल, भरत त्या ठिकाणी सेवक होईल, कौशल्या राजराणी होईल, राजमाता होईल. आणि कौशल्या राजमाता झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुला त्या ठिकाणी तिची सेवा करत बसावं लागेल. मंथरा म्हणते अजिबात आमच्यामध्ये विकल्प निर्माण करण्याचं काम करू नका. घरफोडे का चालती हो आमच्यातून. ज्यावेळेला मंथरा शेवटचं शस्त्र वापरते, मग तुला काय करायचंय मला माहित नाही, तुला काय करायचं बघ. आणि शेवटी रडते. आता मंथरा रडते. आणि ऐका एवढं वाक्य लिहून ठेवा. घरातल्या रडणाऱ्या माणसाकडे कधी शहाण्या माणसानं लक्ष द्यायचं नसतंय. ते रडत असतात म्हणजे शेवटचा प्रयत्न करत असतात. ते शेवटचा काहीतरी करून रडून घाणा घालून काहीतरी अजिबात नाही. ज्याला घर सांभाळायचंय, ज्याला घर टिकून ठेवायचंय, त्याला रडणाऱ्या व्यक्तीकडे कधी लक्ष द्यायचं नसतंय. मंथरा रडते आणि काही आता का रडतेस म्हणून मंथरेला असा स्पर्श करते. आणि स्पर्श झाल्याबरोबर आता मात्र मंथरेच्या डोक्यातला विकल्प कैकेयीच्या डोक्यामध्ये प्रवेश करतो. आणि विकल्पानं प्रवेश केल्याबरोबर मग कैकेयी म्हणते, मंथरा म्हणते ती गोष्ट खरी तर नाही. कळलं का नाही कळलं? मंथरा म्हणते ती गोष्ट खरी तर नाही. राम राजा होणार. खरं म्हणजे भरत आणि शत्रुघ्न माझे मामाच्या गावाला आहेत. बरोबर आहे ना? भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावाला आहेत. आणि हे मामाच्या गावाला असताना इकडं राजानं रामाचा राज्याभिषेक. तुम्ही इकडे तिकडे लक्ष देऊ नका, माझ्याकडे लक्ष द्या. तुमच्या कथा लक्षात राहणार नाही, त्यातला भाव कळणार नाही तुम्हाला. तो ऐकताय तुम्ही? कथा भाव कळला पाहिजे, बघ त्यातला मुद्दा लक्षात आला पाहिजे. मंथरा विचार करते, कैकेयी विचार करते. कैकेयी म्हणते की सगळं होईल पण माझ्याकडं माझ्या भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावाला, आणि ते मामाच्या गावाला असताना रामाचा राज्याभिषेक दशरथानं ठेवलाय. राजा दशरथाच्या मनामध्ये तर कपट नाही ना.
माझ्याविषयी काही कपट नाही ना? विचार करते. मंथरा म्हणते काय करायचं, काही म्हणते काय करायचं. ते मंथरा म्हणते मी सांगू, हा तू सांगायचं. आता तू बिघडवलंस तर तूच सांगायचं सगळं. काय केलं पाहिजे आता? एक केलं पाहिजे. काय? राजे आता येतील. ऐका बरं, लक्ष इकडे तिकडे थोडं, तुम्ही विक्षिप्त खूप आहे. इकडे तिकडे थोडे बघितले नाही पाहिजे, विक्षिप्त आहे तुम्ही खूप, लक्ष द्या. काही मंथरा म्हणते एक काम करायचं. काय? राजे आता तुझ्याकडे येतील, तू लाडकी आहेस, तुझ्या महालामध्ये येतील. आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आनंदाची गोष्ट सांगशील. त्यावेळेला तू काळे कपडे घालायचे, काळी साडी, काळी कपडे घालायचे, दागिने काढून ठेवायचे, कोपभवनामध्ये जाऊन बसायचं. त्यावेळेला राजाच्या वाड्यामध्ये रुसून बसायची एक रूम असायची स्पेशल. कोपभवनामध्ये जाऊन बसायचं. त्या ठिकाणी कोपभवनामध्ये जाऊन बसते. ऐका गड्या, आज आमचे उद्धव बापू शिंदे, आज संयोग चांगला आहे, मोठे महाराष्ट्रातले नामवंत गायक आहेत, तेही उपस्थित आहेत. भरत महाराज पठाडे हेही उपस्थित आहेत. पवन महाराज उदे तेही. आज योग चांगला आहे की एवढी मोठमोठी माणसं आपल्या कथेमध्ये या ठिकाणी आलेले आहेत. वैयक्तिकच कथा ठेवली आपण, पण एवढे सगळे लोक येत आहेत, हे प्रेम आहे. लक्ष द्या माझ्याकडे. मग काय झालं, काय केलं पाहिजे? कपडे बस त्या ठिकाणी काळे, हा अजून दागिने, हा अजून. राजे म्हणतील का रुसलीस? तर त्यावेळेला एकच म्हणायचं की काय, माझे तुमच्याकडे 2 वर आहे, ते 2 वर मला मागायचे. ठीक आहे, काय मागायचं? पहिल्या वरानं भरताला गादी मागायची, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागायचा. ऐका ना, आता त्यावेळेला काही म्हणते नाही मंतरे, मी पहिल्या वरानं रामाला वनवास मागते आणि दुसऱ्या वरानं भरताला गादी मागते. आता राम मेला तरी चालेल, पण गादी माझ्या भरताला भेटली पाहिजे. बापू 2 मुद्दे सांगतो मी, महाराज 2 मुद्दे सांगतो, लिहून ठेवा. स्वार्थ प्रत्येकाच्या जीवनात भरताना असतोच, प्रत्येकाच्या. माझ्या जीवनात बापू स्वार्थ आहे, तुमच्या जीवनात स्वार्थ आहे, प्रत्येकाच्या जीवनात स्वार्थ असतोच अण्णा, बरोबर आहे. पण स्वार्थाचे प्रकार 2 आहेत. एक न्यायी स्वार्थ आहे आणि दुसरा अन्यायी स्वार्थ. ऐकताय ना? एक स्वार्थाचं नाव न्यायी स्वार्थ आणि दुसऱ्या स्वार्थाचं नाव अन्यायी स्वार्थ. कोण्या कैकईचं काही चुकलं नाही. कोण्या माईला वाटत नाही आपला मुलगा राजा व्हावा? वाटत नाही विशाल दादा? प्रत्येकीला वाटते आपला मुलगा राजा झाला पाहिजे, असला पाहिजे, राजा असला पाहिजे. मग कैकईला वाटलं माझा मुलगा राजा झाला पाहिजे, त्याच्यात काय चुकलं? काय चुकलं? काहीच नाही. होय, काय चुकलं? काहीच नाही चुकलं. चुकलं एकच, भरताला गादी मिळाली पाहिजे. हा भरताचा कैकईचा न्यायी स्वार्थ आहे. भरताला गादी मिळाली पाहिजे बापू, हा कैकईचा न्यायी स्वार्थ आहे. पण भरताच्या गादीसाठी रामानं वनवासाला जावं, हा मात्र अन्यायी स्वार्थ. स्वार्थ असला पाहिजे, पण आपल्या चांगल्यासाठी लोकांचं वाईट होईल हा विचार कधी आणायचाच नाही. तोंडापुरतं म्हणून नाही, आपल्या भल्यासाठी कुणाचंच वाटुळं ही माणसं करत नाहीत. म्हणून आज यांचे नाव महाराष्ट्रभर मोठे, ते लक्षात ठेवा. महाराष्ट्रभर यांचे नाव आहे. आपल्या भल्यासाठी लोकांचा चुकीचा विचार करायचा नसतो. देवानं तोंड दिलंय ना, पाठ जरी आपली असली तरी खाजवणारे नख मात्र दुसऱ्याचे असतात. म्हणून त्या नखाचे उपकार कधी विसरायचे नसतात. उपकार कोणाचेच विसरायचे नसतात. ज्याच्या घरी आम्ही मधुकरी खाल्ली आळंदीत, आज सुद्धा ते माणसं दिसले की आम्ही पाया पडत असतो, रे बाबा तुमचे 2 घास आम्ही खाल्ले आहेत. ते म्हणत असतात तुम्ही मोठे महाराज आहेत. आम्ही महाराज जरी असलो तरी त्या काळामध्ये भाकरच खायला नव्हती, तेव्हा तुम्ही दिलेली आहे. आज तुमची श्रीमंती आली असेल, पण तुमच्या बापाला तुमच्या लग्नासाठी एका माणसानं 10,000 रुपयासाठी लग्न मोडत होतं ना, त्यावेळेला तुमच्या लग्नाला 10,000 रुपये द्यानं दिलेत, त्याला तुम्ही चहा प्यायला कधी विसरू नये. ऐकताय? उपकार कधीच विसरायचे नाहीत. उपकार कधी विसरायचे नाहीत. 10 रुपये दिलेले असू द्या, त्याचे उपकार कधी विसरायचे नसतात. सांगू द्या मला, बघा माझ्याकडं थोडा वेळात थांबतो मी, फक्त लक्ष द्या माझ्याकडं, कधीच विसरायचे नाही. पुढचा भाव मला सांगू द्या. काही म्हणते मंथरे, हा आता मी सांगेल तसंच, हो तू सांगशील तसंच. आणि आता काही माता विचार करते, पुढे ऐका ना, आता सुंदर आहे. आणि मग आता मात्र राजे दशरथ त्या ठिकाणी येत आहेत. आणि राजे दशरथ आल्याच्या नंतर, ऐका, राजे दशरथ आल्याच्या नंतर कैकईच्या सदनामध्ये राजे दशरथ जातात. विचारले मंथरेला कैकई, सांगितलं कोपभवनाकडे बोट करते. चित्र डोळ्यासमोर उभा करा दादा. कोपभवनाकडे कैकई बोट करते.
आणि कैकई तिकडं आहे. राजा आता कोपभवनामध्ये जातात आणि त्या ठिकाणी कैकई पडलेली आहे. काळे वस्त्र परिधान केलेले आहेत. वनवासाची कथा आता सुरू झाली. काळे कपडे त्या ठिकाणी घातलेले आहेत, दागिने नाहीत, असे चित्र डोळ्यासमोर घ्या. विचित्र अवस्थेमध्ये आहे आणि त्या अवस्थेत राजे विचारतात, कैकई आज या आनंदाच्या क्षणी तुला असं व्हायला काय झालंय? कैकई काय झालंय सांग ना, माझ्याकडे लक्ष द्या, इकडे तिकडे अजिबात बघू नका, आज फार लक्ष द्यावं लागतंय तर कळते कथा. लक्ष नाही दिल्यावर कळणार नाही. काय करावं लागेल म्हटल्याच्या नंतर बस काही नाही, बस आज एवढा आनंद आहे की आज माझा राम राजा होणार आहे सकाळी. तू अशी रामच राजा होणार आहे. भरताचा कधी विचार केलाय का? त्यावेळेला ऐका ना राजे म्हणतात, अगं रामही माझाच मुलगा आहे आणि भरतही माझाच मुलगा आहे. मुलगा वेगळा थोडाच आहे, दोन्ही माझीच मुलं आहे. माझ काही नाही, माझे 2 वर आहेत तुमच्याकडे, ते 2 वर तुम्ही मला देऊन टाका. राजे हसतायत आणि राजे म्हणतात, 2 वर काय मागतेस काही वाटलंच तर तुला 4 वर सुद्धा मी द्यायला तयार आहे. 4 वर द्यायला तयार आहे म्हटल्याच्या नंतर त्यावेळेला काही म्हणते मला 2च द्या. बोल काय पाहिजे? काही म्हणते ऐका मग राजे, पहिल्या वरानं त्या ठिकाणी भरताला गादी पाहिजे. सुनो प्राण प्रिय भरताला गादी पाहिजे. ऐका गड्या, फार सुंदर आहे रामायण. हे ताकापुरतच आहे खरं म्हणजे. 5 दिवस सगळ्या म्हणत होत्या नानी 5 दिवस कशासाठी, 7 दिवस पाहिजे होते. खरं म्हणजे 5 दिवस कसं होईल हे सुद्धा माहीत नव्हतं, कारण हा पहिला प्रयत्न होता त्यांचा. म्हणून खरं म्हणजे हे 5 दिवसाचं ठेवलं गेलं. ऐका, महत्वाचं आहे. पहिल्या वरानं भरताला गादी मागते. एक वाक्य सांगू द्या मला. गादी मागितल्याच्या नंतर राजे दशरथाच्या चेहऱ्यावरचा इतकाही भाव बदलला नाही, कारण राजे म्हणतात कैकई मागून मागितलंच काय, भरताला गादी. अगं भरतही माझाच मुलगा आहे आणि रामही माझाच मुलगा आहे. दिली भरताला गादी. झालं का तुझं? नाही. राजे ऐका माझा दुसरा
पहिल्या वरानं भरताला गादी द्या, दुसऱ्या वरानं रामाला वनवास. रामाला वनवास म्हटल्याच्या नंतर राजा दशरथ हरा कीर्ती कोसळतो. खरी तर कथा आता सुरू झाली, उद्या ही संपून टाकावी लागेल. 14 वर्षाचा वनवास मागितला गेला. आता मात्र राजा दशरथाचं शरीर धाडकन त्या ठिकाणी खाली कोसळलं. स्वार्थ असला पाहिजे, सांगितलंय मी. कुणाचं वाटून घेऊन आपलं चांगलं कधी होत नसतं दादा. दुसऱ्याचं घर पाडून आपलं घर लिहून ठेवा. आजच्या कथेतलं शीर्षक असेल हे, आपली त्या ठिकाणी दाढी, आपली बिडी पेटण्यासाठी दुसऱ्याची दाढी कधी पेटवायची नसते. लक्षात ठेवा. कधी कुणाचं वाटोळ होईल असं जीवन जगू नका रे दादा. मी आपल्या पाया पडतो. फार सुंदर कथा आहे ते. पुढं 14 वर्षाचा वनवास म्हटल्याच्या नंतर राजा दशरथ धारातीर्थी कोसळताय. ऐका, स्वर्गातले देव अतिशय आनंदी आहेत. अयोध्येमध्ये मात्र दुःख आहे, स्वर्गामध्ये मात्र अतिशय आनंद आहे. बिघाडच करायचा होता ना, यांना काहीतरी करून रामाला वनवासालाच पाठवायचं होतं. राम प्रभूला वनवास पाठविला. ऐका, फार सुंदर आहे. वा वा बापू वा. ऐका, सकाळ होते. अयोध्येतले सगळे लोक अतिशय प्रसन्न आहेत. आमचा राम राजा, आम्ही त्याची प्रजा, आमचा राम राजा होणार आहे. अयोध्येतले लोक अतिशय प्रसन्न आहेत. आणि प्रसन्न अयोध्येतले लोक 9 वाजले, 10 वाजले. राजा मात्र कैकेयीच्या महालातून अजून बाहेर येत नाही. काय घडलं असेल अयोध्येमध्ये? हार घेऊन आले होते. सुमंताला त्या ठिकाणी बोलवलं जातंय. सुमंताला निरोप दिला जातोय की कैकेयीनं बोलावलंय. सुमंतजी आता ते ऐकून, सुमंत म्हणजे प्रधान आहे अयोध्येचा. गडी कामाला असतो. सुमंत आता कैकेयीच्या महालामध्ये जातोय. महालामध्ये गेल्याच्या नंतर बघितलंय कैकेयी माता, राजे पडलेत. काय झालंय म्हटल्यावर कैकेयीनं सांगितलं, राजेंना काही झालं नाही. माझे 2 वर त्यांच्याकडे होते, ते मी मागून केले. पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास. वनवास हा शब्द ऐकल्याच्या नंतर काही धाडलं गेलं त्या ठिकाणी. सुमंताला सांगितले का, राघवाला बोलून आणा. राघवाला. सुमंतजी आता बाहेर निघतायत. सुमंतजी आले म्हणजे आता राजे मागे येतील. एक 8वं चित्र डोळ्या पुढे घ्या. सुमंत पुढे चलतायत, राजे मागे चलतात. राजे येतील पण राजे येत नाहीत. सुमंताच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. बस असे हात करतायत आणि सांगतायत की तुम्हाला जे वाटतं ते कधी होणार नाही, कधी होणार नाही. तुम्हाला जे वाटतं ते नाही झालं. वेगळा प्रकार झालाय सगळा. तुम्ही जे हार आणलेत ना, हार, ते तुम्ही आणलेले हार त्या ठिकाणी आता राजाला नाही घालायचे, तर आता ते हार प्रेताला घालायचे. प्रेताला असं सांगतो नाना. मला एक आठवण आठवते. भरत महाराज आपल्या जिल्ह्यातलीच आठवण आहे. 3 जून हा दिवस होता आणि 2 जूनचा दिवस होता. 2 जून दिवस होता आणि 2 जून 2014 ची ती गोष्ट मी आपल्या पुढे मांडतोय. 2 जून 2014ला सगळा बीड जिल्हा सज्ज होता. परळी तालुका सुद्धा त्या ठिकाणी सज्ज होता की महाराष्ट्राच्या या बीड जिल्ह्यातल्या छोट्याशा पोराला, खेड्यातल्या पोराला त्या ठिकाणी ग्रामविकास मंत्री पद या देशाचं प्राप्त झालंय. त्यांचं नाव होतं माननीय श्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब. 2 जूनला सगळी बीड जिल्हा सज्ज होता आणि 3 जूनला सकाळी बातमी आली. 3 जूनला सकाळी टीव्हीवर बातमी आली साहेबांचा ऍक्सिडेंट झालाय. आणि ऍक्सिडेंट झाला ही बातमी, साहेबांचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून आली. 9 वाजता ही बातमी आली होती. आठवत असेल तुम्हाला नाना, तुम्ही कार्यकर्ते आहात साहेबांचे. आणि बातमी कानावर पडली. कानावर पडल्याच्या नंतर 12ला तर बातमी आली की साहेब या ठिकाणाहून जगातून आपल्याला सोडून गेले. तोच दिवस आहे दादा आज 3 जूनचा की त्या दिवशी साहेब त्या ठिकाणी जगात सोडून गेले. आणि परळीतल्या लोकांनी साहेबाला घालायला आणलेले हार त्या दिवशी मड्याला घालावं लागले. माझी सत्यनारायणाची पूजा होती त्या दिवशी, मला आठवतंय सगळं.
सांगू द्या मला, सांगायचं प्रसंग तोच आहे आपल्या पुढं, आपल्या डोळ्यापुढं प्रसंग तोच आहे. आता ऐका, एवढा भाव सांगून थांबायचं मला. सुंदर आहे, सुंदर आहे, असं वाटतंय आपण अयोध्येत बसलोय, वाटतंय का नाही सांगा. आणि मग रोहिणीताई तुम्हाला सांगतो, त्याच वेळेला रामप्रभूच्या महालामध्ये आता सुमंतजी जात आहेत. सुमंतजी म्हणतायत तुम्हाला कैकेयी मातेनं बोलवलं, आता मात्र डोळे भरून येतील. कैकेयी मातेनं बोलवलं म्हणून रामप्रभू आता सुमंताच्या मागे चालतायत. सुमंताच्या मागे रामप्रभू चालतायत आणि सुमंताच्या मागे रामप्रभू चालतायत. असे राम चालताय, इकडे बघा, असे राम चालतायत, असे सुमंतजी चालतायत. कैकेयीच्या महालात आल्याबरोबर बघितलं चित्र काय झालंय. मा म्हणतायत, जिनं वनवास दिला तिला सुद्धा मा काय झालंय. काही नाही रे राघव, राघव तुझ्या बापाकडे माझे 2 वर होते, ते 2 वर राघव आम्ही मागून घेतले. काय वर मागितलेस मा. त्यावेळेला कैकेयी म्हणते, राघव पहिल्या वरानं भरताला गादी मागितली, दुसऱ्या वरानं रामा तुला 14 वर्षाचा वनवास मागितलाय. ऐकाना काळीज फाटत, पण रामप्रभू कैकेयीच्या त्या ठिकाणी पायावर लोटांगण दंडवत घालतायत आणि सांगतात, मा तू माझी फक्त आई नाहीस, तर तू माझी जननी आहे, जननी. मोठ्या माणसाचे विचार नानी मोठे असतात, मोठ्याचे विचार मोठे असतात. मा किती मोठं केलंस, मा तू मला किती मोठं केलंस. काही शब्द येतो, एवढे शब्द घरी घेऊन जा. मा किती मोठं केलंस मला. मा मी जर राजा झालो असतो ना, राजा, लोक मला फक्त राजा म्हटले असते. आता माझा भरत ज्या दिवशी राजा होईल ना, लोक मला राजाचा मोठा भाऊ म्हणतील. किती मोठं केलंस. खरं सांगा, या विचाराची गरज नाही का? या विचाराची गरज नाही का कुटुंबाला? आहे ना? आहे तर मग रामायण ऐकावं लागेल, रोज ऐकावं लागेल, अजून ठेवावं लागेल पुढच्या वर्षी. फार सुंदर आहे. गरज आहे ना आपल्याला, याची गरज आहे ना दादा. का गरज नाही सांगा. जिथं नाही तिथं पैसे घालता राव, पण चांगल्या कार्यात खर्च करायचं म्हटलं की नको वाटतं आपल्याला. ऐकून ठेवा, थांबणार आपण 10-15 मिनिटांमध्ये. आणि रामप्रभू आता लोटांगण घालतात. रामप्रभू आता बाहेर येतात. बघता सगळ्या अयोध्येमध्ये बातमी पसरली गेली की रामप्रभू वनवासाला जाणार आहेत. ही बातमी सगळ्या अयोध्येत पसरली गेली आणि आता सगळ्या अयोध्येत पसरली. लखनजीला ही बातमी कळते आणि लखनजी आता लाल बुंद होतात रागानं. लखनजी येतात आणि लखनजी म्हणतात, प्रभू मी जे ऐकतोय ती गोष्ट खरी आहे. हा लखन, तुम्ही जे ऐकताय ती गोष्ट खरी आहे. प्रभू मी जे ऐकतोय ती गोष्ट जर खरी असेल तर हा फार मोठा अन्याय असेल प्रभूजी. प्रभू, एका स्त्री लंपट बापासाठी तुम्ही 14 वर्ष वनवासाला जाताय. 14 वर्ष. जो बाप कैकेयीच्या काम वाचलेला त्या ठिकाणी अतृप्त आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही वनवासाला जाता. त्याच्यासाठी खबरदार प्रभू, गादी भरताला मिळेल, गादी भरताला मिळाली हरकत नाही प्रभू, पण प्रभू तुम्ही वनवासाला जायचं नाही प्रभू. हा मोठा अन्याय आहे प्रभू. आणि अन्यायाला वेळी जर प्रतिबंध नाही घातला तर एक दिवस अन्यायच न्याय बनत असतो. अन्यायाला वेळीच प्रतिबंध घातला पाहिजे. प्रभू, हा फार मोठा अन्याय आहे. तुम्ही वनवासाला जाऊ शकत नाहीत प्रभू. नाही लखन, मला वनवासाला जावं लागेल. लखन, आपल्याला महत्वाचे काय? लखन आपल्याला गादी महत्वाची का आपल्याला परंपरा महत्वाची? आपलं कुळ महत्वाचं आहे का गादी महत्वाची? लखनजी म्हणताय, दादा आपल्याला आपली रघुकुलाची पद्धत महत्वाची आहे. मग आपल्याला रघुकुल जर महत्वाचं असेल लखन, तर लखन बस मी वनवासाला जाणार आहे. लखन, एखाद्या वेळेला भरत म्हणेल की मला ही गादी नको, त्यावेळेला तुला गादी सांभाळायची आहे. आता गादी सांभाळायची म्हटल्याच्या नंतर लखनला आता बस कैकेयीपेक्षा सुद्धा रामप्रभूचा जास्त राग येतोय. आणि रामप्रभू म्हणतायत, लखन म्हणतायत की प्रभू तुम्ही मला गादीचा विचार सांगताय. मला गादीचा विचार? अरे ज्याला कीर्तीची गरज आहे, ज्याला कीर्तीची गरज आहे तो गादीचा विचार करेल. ज्याला बस मोठेपणाची गरज आहे तो गादीचा विचार करेल. मला कीर्तीची ही गरज नाही, मला पदाची गरज नाही, मला नीतीची गरज नाही. मला गरज आहे ती माझ्या रामप्रभूची. मला बाकीच्याची गरज नाही. मला गादीचा विचार सांगता तुम्ही? मला गादीचा नाही प्रभू. तुम्ही जर वनवासाला जात असाल तर तुमच्या बरोबर मी सुद्धा वनवासाला येणार आहे. काय सुंदर आहे सगळं, काय सुंदर आहे बघा. मी सुद्धा वनवासाला येणार आहे म्हटल्याच्या नंतर लखनला त्या ठिकाणी ऐका ना, काय सुंदर आहे हो.
लखनला रामप्रभू म्हणतात की लखन वनवास हा दादा हा सावत्र भावाची कथा सांगतोय, सख्या भावाची नाही. कुणाची? सावत्र भावाची. हा दादा हा तुम्ही वनवासाला जात असाल तर मी सुद्धा वनवासाला येणार आहे. भाभी काय सुंदर आहे हे सगळं, काय सुंदर आहे सगळं. तुम्ही वनवास तर मी वनवास. सावत्र भाऊ, सक्का नाही सावत्र. आज सावत्र भाऊ सोडून द्या, सक्का भाऊ भावाला बोलत नाही. त्यावेळेला प्रश्न पडतो रामायण या देशात झालं, या देशात झालंय. या देशामध्ये भरत नंदीग्रामाच्या ठिकाणी बसला होता. हाच तो देश आहे. ऐकायला येते सगळ्याला. ऐकताय तुम्ही सगळे, लक्ष देऊन ऐकताय असं मी समजतोय. ऐका आता लक्ष देऊन. लखनजी वनवासाला यायला तयार होतात. रामप्रभू म्हणतायत की आता याला बस माझं कळणार नाही, पण सुमित्रा माता एखाद्या वेळेला म्हणेल. लखनचा विचार, रामाचा विचार आहे. सुमित्रा माता म्हणेल की लखन बाबा रामाला वनवास आहे तर जाऊ दे त्याला वनवासाला, तू कशाला वनवासाला जातो, तू इथं राहून राज्य सांभाळ, असं वाटतंय, असं म्हणेल वाटतंय, असं म्हणेल वाटतंय. म्हणून आता लखनजीला रामप्रभू सुमित्रेचा निरोप घेण्यासाठी पाठवतायत. आणि निरोप घेण्यासाठी पाठवल्याच्या नंतर आता सुमित्रा मातेच्या महालामध्ये उभा राहत आहेत लखनजी. अंगावर वनवासाचे कपडे आहेत अंगावर, आणि वनवासाचे कपडे घालून सुमित्रेच्या समोर ऐका ना लक्ष्मणजी उभे राहतात. ऐकताय तुम्ही? सुमित्रेच्या समोर भाभी उभे राहतायत. त्यावेळेला सुमित्रा काय म्हणते ना माहिती? सुमित्रा काय म्हणते? खबरदार लखन, लखन आज माझा राम राजा होणार आहे, आणि ज्या दिवशी माझा राम राजा होणार आहे त्या दिवशी तुझ्या अंगावर वनवासाचे कपडे. खबरदार, माझ्या रामाबद्दल जर तुझ्या मनामध्ये काही वाईट विचार आला असेल तर वनवासाला निघून जा. अरे आपल्या देशात ती पद्धत आहे, मोठ्यानं गादीवर बसलं पाहिजे, मोठ्यानं नीती सांगितली पाहिजे, बारक्यानं नीती ऐकली पाहिजे. लखन, माझ्या राघव बद्दल तुझ्या मनामध्ये इतका सुद्धा विचार वाईट येऊ देऊ नको. आणि जर वाईट माझ्या राघव बद्दल, माझ्या राघव कुणाचा होता? कौशल्येचा. सुमित्रा म्हणते माझ्या राघव बद्दल लखन तुझ्या मनात जर वाईट विचारावर येत असेल वनवासाला निघून जा. लखनजी म्हणतात हा मा वनवासाला जाण्यासाठीच तर आलो ना मा. घडलेला सगळा इतिहास भाभी, सगळा इतिहास ज्या वेळेला सुमित्रा मातेच्या कानावर पडतोय. आता ऐका ना, सुमित्रा मा एवढा भाव सांगून थांबायचंय. सुमित्रा माता म्हणते लखन ऐका बरं सगळ्या महिलांनी. लखन हा मा, लखन राम वनवासाला जाणार आहे. हा मा, राम वनवासाला जाणार. लखन मग तू इथं कशासाठी आलास दादा? तू इथं कशासाठी आलास? भरत महाराज ऐका ना, कशासाठी आलास रे तू इथं? त्यावेळेला लखन म्हणतात मा मी तुझा निरोप घेण्यासाठी आलो. मा निरोप घेण्यासाठी. निरोप घेण्यासाठी. ऐका आता मात्र सुमित्रा मातेला लखनचा राग येतोय. म्हणते लखन मला वाटत नाही की तू सुमित्रेचं दूध पिलास म्हणून. तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाहीस लखन. माझ्या दूध पिलास ना, माझं रक्त पिलास ना, माझ्या पोटात राहिलास ना, माझ्या रक्ताचा दुधाचा हिशोब तर पूर्ण केला नाहीस. काय झालंय मा काय झालंय? मी विचारायला आलो ना मा. काही सुंदर विचार आहे तो. हे काय आता म्हटलं ना, मी आता सांगितलं बाबी यांना की आता सुरू झालं रामायण, पण उद्या संपवावं लागणार आहे. मी सांगितलंय. ऐका ना. त्यावेळेला सुमित्राला लखनजी विचारतात काय झालंय मा? सुमित्रा म्हणते लखन, राम जर वनवासाला जात असेल आणि रामाबरोबर जर तुला वनवासाला जायचं असेल तर मला विचारायची काय गरज होती? मला न विचारता जर तू अयोध्येतून वनवासाला रामासोबत निघून गेला असता तर मी समजलं असतं माझा लखन सुमित्रेचं दूध पिलाय. मला विचारायची गरज. अयोध्येत जर राम नसेल तर अयोध्येमध्ये तुझं काय काम आहे? वनवासाला निघून जा. लखनजी सुद्धा वनवासाला जायला तयार होतात. ऐका गड्या, जनकाची मुलगी आहे, तिचं नाव जानकी आहे, तिचं नाव सीता आहे. सीतेच्या कानावर सुद्धा ही बातमी त्या ठिकाणी येते. सीतेच्या कानावर ही बातमी आल्याच्या नंतर सीता माता सुद्धा म्हणते प्रभू तुम्ही जर वनवासाला जात असाल तर तुमच्या बरोबर मला सुद्धा त्या ठिकाणी वनवासाला यावं घेण्यासाठी उभा राहतात. उभा राहिल्याच्या नंतर सीता मातेचे डोळे पाणावले. मला असं वाटतं या देशासाठी आता भारत पाकिस्तानचे युद्ध होण्याच्या जास्त तयारीत आहे. होईल का नाही माहीत नाही, पण प्रसंग आहे. त्यावेळेला सुट्टीवर आलेले जवान सुद्धा
आज त्या ठिकाणी त्यांना संदेश आले आणि त्यांना ड्युटीवर जावं लागतंय. मला असं वाटतंय की ते जवान आता ड्युटीवर चाललेत. रस्त्याला जर जवान उभे असले तर त्यांच्यासाठी गाडी उभा करा, त्यांना आपल्या गाडीमध्ये बसवा आणि बसस्टँड, रेल्वे स्टेशन, विमानतळापर्यंत त्यांना पोस्ट करा. रेल्वेमध्ये जर तुम्ही बसलेला असाल, विमानामध्ये जर तुम्ही बसलेला असाल आणि या देशाचा एखादा जवान जर कुठंतरी डब्यामध्ये उभा असेल ना, तर आपण स्वतः उभा राहा आणि तुम्ही त्याला बसायला जागा द्या. तुम्ही त्या जवानाला बसायला जागा द्या, तो तुम्हाला या देशात राहण्याचा अधिकार दिल्याशिवाय राहणार नाही. अधिकार देईल. ऐका ऐका, महत्वाचा मुद्दा मला हा सांगायचा आहे. प्रभू माझा निरोप कशाचा घेताय प्रभू तुम्ही? कारण जिथं राघव असतो ना तिथं सीता असते. राघव निरोप कसेला माझा घेता, निरोप कसेला माझा घेता, जिथे राघव तेथे सीता, जिथे राघव तेथे सीता, जिथे राघव तेथे सीता, श्री राम निरोप हा शब्द कानावर पडल्याबरोबर रामप्रभू त्या ठिकाणी म्हणताय, सीता माता म्हणते निरोप. हा निरोप घेण्यासाठी निरोप शब्द ऐकल्याबरोबर सीता माता म्हणते निरोप माझा घेताय तुम्ही? माझा कसा निरोप घेताय प्रभू तुम्ही? निरोप कसेला माझा घेता, जिथे राघव तेथे सीता, जिथे राघव तेथे सीता. माझा निरोप कसला घेताय प्रभू? निरोप घ्यायचा असेल तर या अयोध्येचा घ्या. जिथं राघव असतो तिथं सीता असते. थांबणार आता आपण 5 मिनिटांमध्ये. सांगायचंय मला, इकडे लक्ष द्या. 2 मिनिटासाठी एक प्रसंग सांगून थांबणार आहोत आपण. ऐका गड्या. मग आता लखनलीला बातमी कळते, सुमित्रेला बातमी कळते. आता त्या ठिकाणी सीता माता सुद्धा वलकल घालून तयार होते. भाभी मी तुम्ही याच्या आधी एक वाक्य सांगितलं,
की आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला दुःख येतं ना त्यावेळेला आपण सीतेचा विचार केला पाहिजे की आपल्याला एवढंसं दुःख आहे तर आपण एवढं करतो, सीता मातेला किती दुःख होतं. मी तर त्या दिवशी सांगितलं की तुमच्या सगळ्याच्या पुढं तुमच्या भाभीचा आदर्श आहे, तुमच्या डोळ्यासमोर आदर्श आहे, तुमच्या डोळ्यासमोर कसं राहिलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे. एवढं त्यांच्या समोर त्यांचं कौतुक करणं खरं म्हणजे नानी बरं वाटत नाही. पण एवढे दिवस एवढा संघर्ष नाना बरोबर आहे, एवढा त्याग, एवढा त्या मी म्हटलं ना काही आदर्श लोक आहेत माझ्या जीवनात, त्यामध्ये आमच्या भाभी गीता भाभी एक आदर्श आहेत माझ्या जीवनात. मी जरी कीर्तनकार असलो तरी माझ्या डोळ्यासमोर सुद्धा भाभीचा आदर्श आहे. एवढं दुःख सहन करून, एवढं दुःख पचवून, एवढे दिवस वियोग असून सुद्धा खरं म्हणजे ती सीता तर आहेच, पण ही गीता सुद्धा खऱ्या अर्थानं सीताच आहे, लक्षात ठेवा. ही सुद्धा सीताच आहे. बस यांच्यामध्ये सुद्धा सीता बघायला काय हरकत नाही. तिचा तरी 14 वर्षाचा होता. ह्या सीतेचा वनवास तर भरपूर दिवसाचा होता, खूप दिवसाचा होता. पण एवढ्या दिवस वनवास भोगून सुद्धा, एवढं सगळं ऐश्वर्य असताना सुद्धा बिचारीच्या डोक्यावरचा पदर कधी पडलाच नाही. काय हरकत आहे भाभीला सीता दुःख काय असतं हे दुःखी माणसाला भेटून विचारा, आम्ही तुम्हाला सांगू. दुःख काय असते भाभीला विचारा, त्या सांगते. दुःख काय असते मला विचारा, मी सांगेन. दुःख काय असतं हे भरत महाराजाला विचारा, सांगते. आम्ही सांगू तुम्हाला दुःख काय असतं. ती तरी सीता सोबत गेली होती, या सीतेला तर सोबत जाण्याची सोय सुद्धा नव्हती. आणि इथं राहून सुद्धा रामाच्या सोबतच असणारी ही सीता होती, लक्षात ठेवा. सगळीकडे बातमी पसरते. खरंच खरंच अजून एकदा पाहिजे रामायण, अजून एकदा 5 दिवस पाहिजे तर सांगता येईल सगळं. सगळ्याला बातमी जाते, थांबणार होता पण आता ताई कौशल्याला कोण बातमी सांगणार. कौशल्या माय ना, माईला जर ही बातमी कळाली माझा राघव वनवासाला जातोय तर माझी माय काय म्हणेल मला. कौशल्याला सांगण्याची कोणीच डेअरिंग करत नाही. रामप्रभू स्वतः आता कौशल्याच्या महालामध्ये जातात. शब्द माझ्या राघवाचे किती जपून आहेत बघा ना, बघा ना माझ्या लक्ष इकडे बघा, शब्द किती जपून आहेत. राघव उभे राहतात ना माईच्या समोर. कौशल्या म्हणते राघव आज तुझा राज्याभिषेक आहे राघव, आणि राज्याभिषेकाच्या दिवशी वनवासाचे कपडे घातलेस. ए बाबा काही वेगळा विचार मांडू नकोस रे, काय म्हणतील राजे मला. आचालवर आंघोळ कर. हिला बिचारीला माहितच नव्हतं ना काय घडलंय ते. आंघोळ कर माझे राज, आज माझा राम राजा होणार आहे बाबा. या डोळ्यानं बघितलं म्हणजे मी मरायला रिकामी होईल रे. राघव राघव कपडे घाल. काही शब्द वापरतात, ऐकताय ना, काही शब्द वापरतात जपून, माहितीये. राघव म्हणतात मा मा हा राघव, मा हा राघव. मग आपल्या अयोध्येमध्ये एक घटना घडली, एक छोटीशी घटना घडली. ऐका ना ऐका ना, एक छोटीशी घटना मग आपल्या अयोध्येमध्ये घडली. काय घटना घडली, काय घटना घडली. छोटीशी छोटीशी घटना घडली. काय मा माझ्या बापानं माझ्या आईला दिलेलं वचन पूर्ण केलंय. काय झालंय राघव. राघव म्हणतायत मा माझ्या आईनं, भरत लहान आहे ना मा. हा भरत लहान आहे. अयोध्येचं राज्य लहान आहे ना, हा लहान आहे. छोट्या अयोध्येचं राज्य भरताला दिलंय आणि मी मोठा आहे ना मा, त्यामुळं वनवासाचं राज्य मला दिलंय मा. वनवासाचं राज्य, वनवासाचं राज्य. छोटी गोष्ट ही, छोटी गोष्ट, छोटी गोष्ट आहे नाना. तुम्ही साक्षीला आहे, तुम्हीच होतात सगळं. छोटी गोष्ट होती. कोणी केलंय माहित नाही, काय झालंय माहित नाही, काय जे असेल ते असेल. पण माझ्या सोबतच्या माणसांना एकालाही धक्का लागता कामा नाही, एकावर एक केस होता कामा नाही. काय जे झालं असेल ते मी भोगायला तयार आहे. छोटी गोष्ट होती ही, छोटी गोष्ट होती भाभी, छोटी गोष्ट नाही, पण मी भोगेल. काय असेल ते मी करेल. मोठ्या माणसाचे विचार नेहमी मोठे असतात, नेहमी मोठे असतात. विचारलं होतं मी नानी, मला सांगायचं नव्हतं, सांगतो, सांगायचंच नव्हती गोष्ट. विचारलं होतं नानी आपण कथा करतोय का, सांगायचं नाही म्हणे कुणाला महाराज.
पण आज आमच्या रामाचा वनवास संपला ना, म्हणून आम्ही रामायण ठेवतोय. आमच्या राजांचा वनवास संपला म्हणून आम्हाला रामायण सांगायची गोष्ट नव्हती, पण सांगतो आता, उगाच आलं. एकनिष्ठता प्रेम या कुटुंबाकडून शिकावं महाराज. सांगू द्या पुढे एवढा मुद्दा सांगतो. कौशल्या मातेला वनवास हा शब्द ऐकल्याच्या नंतर मंदिरातली मूर्ती जशी स्तब्ध उभी राहावी तशी आता कौशल्या माता स्तब्ध उभी राहते आणि जा म्हणते, काय करू, दोन मुद्दे आहेत. काय भाभी यायला आणि ही कथा सुरू व्हायला एकच योग आला. हे दोन मुद्दे आहेत. हे सगळे या कुटुंबाशी निगडीत होतात ना, हे सगळे दोन मुद्दे आहेत. काय मुद्दे? मुद्दे दोनच आहेत. एक मुद्दा लक्षात ठेवा, मुलाचा विचार करावा, स्नेहाचा विचार करावा तर धर्म बुडतोय. धर्माचा विचार करावा तर आपला मुलगा वनवासाला जातोय. भाभीच्या पुढे हे दोनच प्रश्न होते. स्नेहाचा विचार करावा तर आपला नवरा त्या ठिकाणी जातोय, आणि लोकाचा विचार करावा तर नवऱ्याचा विचार करतो लोकाचं वाटोळ होतंय. लोकाचं आपलं वाटोळ झालं तरी हरकत नाही, लोकाचं कधी वाटोळ होऊ द्यायचं नाही. झालंय गड्या, मी कुण्या पक्षाचा नाही, पण तुम्ही सगळे आहेत. भाभीच्या पाठीमागं खंबीरपणे उभ्या आहात म्हणून भाभी आज या ठिकाणापर्यंत आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही अशाच राहिल्या पाहिजे, कायम सोबत पाहिजे. आम्ही तर लेकरासारखे त्यांच्या सोबत आहोत, ते आमच्या आईसारखे आहेत, आम्ही मुलासारखे. सांगून जाईन मुद्दा, थांबूया 2 मिनिटांमध्ये, ऐका. आणि मग कौशल्याच्या पुढे स्नेही उभा आहे, धर्मही उभा आहे, पण कौशल्या धर्माचा विचार करते, स्नेहाचा विचार करत नाही. आपलं वाटोळ झालं तरी हरकत नाही, पण आपल्यामुळं नाना लोकांचं वाटोळ कधी होऊ द्यायचं नाही, हे विचार मोठ्या लोकांचे. जा बाबा जा, बड भागी बड अवध अभागी, भाग्यवान आहे तो वनवास, अभागी आहे ही अयोध्या. आणि निघाले आता राम प्रभू लखनजी सीता माता वनवासाला त्या ठिकाणी जायला तयार होतात. त्यांचं चित्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि मग त्या ठिकाणी राम प्रभू आणि लखनजी सीता माता वनवासाला जायला निघतात. आता रामाचंही दर्शन होईल, सीतेचंही होईल आणि लक्ष्मणाचंही होईल. आपण त्या ठिकाणी या चित्र डोळ्यानं बघणार आहोत. तत्पूर्वी आपण 2 मिनिटं त्यांचं या ठिकाणी निघालेत भजन करत. अयोध्येतले लोक सुद्धा त्या ठिकाणी रडतात, सगळी अयोध्या सुद्धा त्या ठिकाणी रडते. वस्त्र बदल बोलू नका, आजचा भाव शांत आहे. हा भाव शांत आहे, गडबड फक्त बघायचे. भाव शांत. भरतजीला मागत वस्त्र बदल मिलन